संबंध आहे? कुठल्या ग्रंथात लिहिलंय अधिक मासात जावई जीव घालायचा असतो? मला हिंदू धर्मातला एक ग्रंथ आणून दाखवा राव तुम्ही, ज्यात लिहिलंय की जावई खाऊ घालायचा असतो. खाऊ घालायचं हे लिहिलं, पण जावई खाऊ घालायचं हे कुठं लिहिलं तेवढं दाखवा बाबा. तुम्ही म्हणले खाऊ घालायचं ना, मग आपल्या जावायला घाला. तुम्ही लय भामटे, तुमचं एवढं बेकार झालं ना दादा. आणि कोण म्हटलं जावई नारायण असतो? जावई नारायण असतो? तुमचा नारायण रात्री ढाब्यावर दिसतो, असला नारायण असतो? अरे नारायण कसं रे बाबांनो. पण सगळी चूक तुमची बी नाही, तुम्ही बी गुणाच्या नाही ग माय मावल्या. तुम्हाला बी लय मोठ्या घरचा जावाई लागतो. तुम्हाला ही संस्कारापेक्षा संपत्तीची किंमत जास्तच वाटते की होय. महायोग पीठे तटे भीमरथ्या परम पुंडरीकाय धातुन मुनींद्रेहि समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाचित कृदा सुतुका प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सवसाठी घेतलेला अभंग बेसकमी असणे. अखिल कुठ ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे जगद्गुरु जगतवंदनीय जगतमान्य देवनिवासी तुकोबाराय यांचा चार चरणाचा अखंडितपणे एखादं व्यक्तिमत्व कर्तव्याला जागं असेल, आपलं कर्तृत्व साधत असेल, कर्तव्य ताकदीने उभा करत असेल आणि ती वृद्धिंगता मिळवून अखंडितपणे जगाच्या बापाला समरूपतेचा अधिकार प्राप्त करून देत असेल, तर त्या लेकराविषयी त्या व्यक्तिमत्वाविषयी तुकोबाराय वर्णित करतात. एखादं व्यक्तिमत्व जर वृद्धिंगतेला जात आहे तर त्याच्या पाठीमागे किती गोष्टींचा हात आहे याचं वर्णन तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय म्हणतात, जेव्हा त्रिपार असत्य असणाऱ्या या कलियुगामध्ये एखादं सामर्थ्याने व्यक्तिमत्व जागं राहत असेल, जागं याचा अर्थ फार अगतिकपणाने संत सांगतात, आमच्या ठिकाणी जागं राहणं म्हणजे उठा जागी भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवी माथा चुक व्यथा चिन्हाच्या सावध झालो हरीच्या आलो जागरणा. कारण माणसाला जाग झाल्याशिवाय सत्य असत्याची जाणीव होत नाही. आणि त्या जागेपणाला ज्याने अगतिकपणाने जवळ केलाय, ज्याला धर्माने जगता आलाय, स्वतःचा स्वधर्म पाळता आलाय, ज्याला खरं खोटं कळतंय, ज्याचा आयुष्यापेक्षा बाकीच्यांचं हित हे त्याला सुखदायक वाटतंय, असं व्यक्तिमत्वाचं कौतुक तुकोबाराय अभंगामध्ये करतात. औचित्याला अभंग घ्यायचं कारणच ते आहे. ज्या व्यक्तिमत्वाने या भारताला एक वेगळं लौकिक दिलं, संपत्तीपेक्षा ऐश्वर्यापेक्षा ताकदीपेक्षा बुद्धी किती श्रेष्ठ असते याचं प्रबलतेनं उदाहरण दिलं, ते रजबुद्ध समाजाचे मेवाड निवासी क्रांतिसूर्य वीर महाराणा प्रताप यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आजचा हा संकीर्तन सोहळा सर्व राजपूत समाजाच्या माध्यमातून, सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि आमचे नरेंद्रदादा पाटील यांच्या संयोजनातून हा संकीर्तन सोहळा, त्यांच्या आशीर्वादाने ही सेवा माझ्याकडे आली. असे आमचे गुरुवर्य गुरुबंधू आमचे गजानन महाराज वरसाळेकर यांच्या ताकदीने उपस्थित सगळे गुणवंत, माझी सगळी बाहुबंदकी जी ताकदीने अखंडितपणे माझ्या पाठीशी उभं असते, महाराष्ट्र वृद्धिंगत नावं असणारी आमचे मयूर दादा, दिगंबर दादा, यज्ञेश दादा, सर्व टाळकरी मंडळी, चोपदार दादा, या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये हा संकीर्तन सोहळा उत्कृष्ट सिस्टीम, ही ताकद उभी करण्यासाठी ज्याचा खारीचा ना खारीचा वाटा आहे, त्या प्रत्येकाच्या चरणावर माझा साष्टांग दंडवत आहे. तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक नाही, पण तुम्ही एका महापुरुषाच्या जयंतीला कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक आहे जास्त गरजेचं. कारण आजकाल एखाद्या व्यक्तिमत्वाला किती पद्धतीने आम्ही वृद्धिंगत करायचा प्रयत्न करतो, पण त्याची जी पद्धत असते ती मात्र कधी कधी आमच्या बुद्धीच्या दोषामुळे चुकते. पण तुम्ही संकीर्तन ठेवताय हे अखंडितपणे तुमच्या रजपूत संस्कारांची पावती आहे की तुम्ही अखंडितपणे हा कीर्तन सोहळा इथं उभा केलाय, ताकदीने केलाय. पाठीमागं बसलेले तुम्ही पण टाळ्या वाजवा, तुम्हाला काही जीएसटी लागत नाही, सरकारचा मोफत आहे टाळ्या महाराज बरं का. आणि महागलं बी नाही, डिझेल पेट्रोल गॅस कशातच बसत नाही टाळी महाराज बरं का. त्याच्यामुळं आनंदाने वाजवा, कारण ताकदही आहे त्याच्यामध्ये. कारण कसं असतं, एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला, अशा सानिध्याने तुम्हाला सगळ्यांना ताकदीने आम्ही इथे बसवलंय. आणि तुम्ही तेवढ्या अगतिकपणे आलायत सुद्धा, पण तेवढं मन मोठं करून ऐका. कारण माझा साधाच प्रश्न असतो कायम, पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी हातातनं टाळी निघते का, तर ती पोटची असते, ही भावना असते. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटत नाही, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी जगाचा बाप भेटल्याशिवाय राहत नाही, सामर्थ्य स्वभावात आणि नजरेतच असतं.
हाच विषय आहे. शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होतं असं नाहीये. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्तत्व मिळतं असं नाहीये. ज्या दिवशी प्रत्येकात पांडुरंग दिसतो, प्रत्येक कणात देव अनुभवता येतो, त्या दिवशी सगळ्यात मोठा ज्ञानी आणि सगळ्यात मोठा भक्त तोच असतो ज्याला सगळीकडे देव दिसतो, एका विशिष्ट ठिकाणी नाही. हे समस्तही वासुदेव आई सप्ती तिरसाचा होतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानी आतोची. एवढी प्रबळ नजर पाहिजे त्याला जागं म्हणायचं. नाहीतर तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेली विसरून खऱ्या देवा. ज्याला खरं खोटंच कळलं नाही त्याचं जरा अवघड होतं. किती अवघड होतं हे महाराष्ट्राला सध्याच्या स्थितीला सांगायची गरज नाही, कारण फार अवघड करून बसलोय आपण, नाही का पिंपराळकर. असत्य किती खोटं असतं किंवा किती अधर्माला आपण जपून चालायला प्रयत्न केला, अधर्माला संगतीनं घेऊन चालायचा प्रयत्न केला तर काही फायदा होत नाही. आणि संगत एकदा चुकीची लागली, एकदा अधर्माने चालायला लागलो, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी, अवस्था बेकार होते. आणि माणूस चुकीच्या मार्गाने जातो त्याचं कारणही आहे. माणसाचं कर्म असत्य असलं की माणसाला प्रत्येक गोष्टीची भीती वाटते. नाही तर तुम्हीच मला सांगा पिंपराळेकर, आटाण्याचा चिचुका लोकांनी 1.5 लाख रुपयांनी घेतला असता का? कर्म सत्य असतं तर महाराज, आहे की नाही? कर्म सत्य असतं तर माणसं विनाकारण नाही त्या मधाच्या पाठीमागे लागली नसती. कर्म सत्य असलं की माणसाला भीती वाटत नाही. पण आपल्याकडनं आपण प्रापंचिक आहे, पाप पुण्य घडतच राहतं, पण कमीत कमी माझं चुकलं एवढं ज्ञान मला असावं, त्याला जागं म्हणायचं. तेवढे जरी जागे राहिलात तरी फार आहे. पण विषय कसा आहे ना, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप सांगणं खरंच अयोग्य आहे. ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची आई समजून सांगणं अशक्यच आहे. आणि ज्याला माणसातली माणुसकी कळली नाही त्याला देवपण शिकवणं हे मूर्खाचं लक्षण आहे. हे अगदीच सत्य आहे. म्हणून देवा मी जागा असावं, मला माझं हित कळावं. आणि माझं हित एकाच गोष्टीत आहे, हे ज्या दिवशी मला कळालं त्या दिवशी मी सामर्थ्याने म्हटलं तयाचा हरी का वाटे देवा. जगाचा बाप सामर्थ्याने सांभाळतोय मला, पण कधी जो असे जागता. आणि जर मी जागा राहिलो तर मी समजू नये की ते माझ्या प्रबलतेमुळं. मला कळावं की मी जागा आहे, मी वृद्धिंगत आहे, मी समृद्ध आहे. त्याचं कारण आहे धन्य माता पिता. उदयसिंग नसते तर ताकदीने प्रताप, महाराणा प्रताप ताकदीने उभे राहिले नसते. ही जी काही ताकद आहे ही आपल्या आई वडिलांकडनं आलेली असावी. ज्ञानोबा अगदी ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, ज्याला सायंटिफिकली जनरेटिक जनरेशन म्हणतात, अनुवंशिकता म्हणतात, त्याला ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं एखाद्या लेकराला सर्वज्ञानं वरावं, वर याचा अर्थ कृपांकित करावं. हे ज्या दिवशी होत आहे त्या दिवशी समजायचं की कुळ प्रबळ आहे. आणि विचारच करायला गेलं तर महाराणा प्रतापांचं कुळच तेवढं प्रबळ आहे. जिथे संस्कार धर्माचे आहेत, जिथे संस्कार परमात्म्याच्या भक्तीचे आहेत, जिथे संस्कार माणुसकीचे आहेत, जिथं ताकदीने आम्ही सगळ्यांना धर्म शिकवायचा प्रयत्न करतोय, त्या कुळात जन्म झाला की मग मात्र वावगं काय आणि चांगलं काय हे पटकन कळतं. आमची परिस्थितीच बेकार आहे. होय माय माऊल्या, पर्सेंटेज चांगले यावे, 10वीचा निकाल लागला आज. पर्सेंटेज चांगले यावे म्हणून 10 वेळा अभ्यासाला बसवणारी माणसं आपण. कधी लेकराला ज्ञानेश्वरी पाठ असा येऊन अट्टास केलाय का? कधी लेकराला हरिपाठ पाठ असा म्हणून अट्टास केलाय का? याचा विचार आपणही केला पाहिजे. जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईज नो पप्पा, ओपन युअर माउथ, हे आपल्या सगळ्याला माहित आहे. पण देवाचे द्वारी याचं कंपल्शन कधी केलंय का? घरात केलाय कधी विचार या गोष्टीचा की कुठेतरी आपलंही चुकतंय? टिंकल टिंकल लिटल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, हे सगळ्यालाच पाठ आहे की. पण श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरण रघुवीर विमल जसू जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव माय हरो कलेस विकार. जय 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 हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसती लोक उजाग रामदूता तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. हे का बरं पाठ नाही? कारण आईबापाला माहीतच नाही नेमका विषय काय आहे हा. जे आईबापाला ज्ञानोबा तुकोबा माहित नाही त्या आईबापाने कधीच विचार करायचा नाही की माझे लेकर वृद्धिंगतेला जातील. साधाच प्रश्न आहे, नजरेत नजर घालून सांगा, आईबाप आहेत तुम्ही, अरे तुमचीच पोटची लेकरं तुम्हाला चांगलं सांभाळतील याची खात्री तुम्हाला आहे का? मला उत्तर देऊ नका तुम्ही, मला खोटंच बोलणार आहे तुम्ही. मोठेपणा मिरवायची सवय लागली आपल्याला. आपण अशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वेणे. आपण स्वतःला महंत मानणारी माणसं आहेत. आपल्याला फार पटकन खोटं बोलायला जमतं आणि फार सहजतेनं जमतं. तुम्ही आम्ही सगळेच. आपल्याला सत्य स्वीकारायच नाहीये की माझं कुठेतरी चुकतंय. ज्या दिवशी चुकतंय हे मान्य कराल त्या दिवशी शहाणे व्हाल. जोपर्यंत घरात परमार्थ नाही तोपर्यंत कशाची वृद्धिंगता, कशाचं सामर्थ्य? अरे ज्याला ज्ञानेश्वरी तुकोबा गाथ्याची आवडच नाहीये त्याने विषय तरी कसा मोठा? बरं हे कशासाठी? जागा होण्यासाठी. बरं का माय माऊल्या, हे जागा होण्यासाठी. आणि माय माऊल्या राग आला तर येऊ द्या, पण भगवंताच्या दारात सांगते बघा, तुमच्या पाया पडते. तुम्हाला काय पाया पडायचं ते नवऱ्याच्या पडा. तुम्ही नवरा सोडून कुणाच्या पाया नाही पडले तर तुम्हाला काही पाप लागत नाही.
तुम्हाला लय पाया पडू वाटलं ना, नवरा दिसला की पाय धरायचे, दिसली की पाय धरायचे, पण तुम्ही नवरा सोडून कोणाच्या पाया पडायचं नाही बघा. पाया पडून सांगते मी तुमच्या. पातिव्रात्य सांभाळणं, सत्व सांभाळणं याच्या इतका मोठा परमार्थ नाहीच आहे. तेच नाही सांभाळता आलं तर काय करायचं परमार्थाला? मग हेच तुकोबारायांनी 400 वर्षापूर्वी ताकदीने गाथ्यामध्ये सांगितलं ना, निने फुंको कान नाही एकांतीचं ज्ञान. एकट्यात जाऊन तुम्हाला कोण परमार्थ शिकवत असेल तर तुम्ही वेडे आहात. त्याचा काय दोष आहे? तुम्हाला कळलं पाहिजे ना नेमकं खरं सत्य असत्य काय आहे ते. आलंय अवघडे महाराज. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दम्म धर्म, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. सगळीकडेच फिरताय पण चित्त स्थाऱ्यावर नाहीये, डोळेच उघडे नाहीयेत तुमचे. लय अवघडे बाबांनो तुमचं. तुमचा आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. तुम्ही कधी कोणाच्या पाया पडचाल काय गॅरंटी देता येत नाही बाबांनो तुमची. विनंती आहे माझी, थोडं सत्य स्वीकारा की 750 वर्षापूर्वी ज्ञानोबा सांगतात, जयाचे आही कधड नाही तयासी परित्र पुससी काही. कशाला चुकीच्या मार्गाने जाताय? कल्पनेची वादा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असे. मग तुकोबारात ते सांगतात, जो असे जागता. तो जर जागा आहे, त्याला जर धर्माविषयी जगता येत आहे, त्याला जर ताकदीचा योग्य वापर करता येतोय. नाही तर तुम्हीच विचार करा, 20,000 सैन्य कुठं आणि 80,000 सैन्य कुठं. जे अकबराचं 80,000 सैन्य आहे, महाराणा प्रतापपेक्षा 3 पट जास्त हत्तीदळ आहे, घोडदळ आहे, पायदळ आहे, 4 पट जास्त सैन्य आहे. 20,000चं सैन्य घेऊन लढायची ताकद फक्त बुद्धिमत्तेच्या जोरावरच येते ना, स्वाभिमानाच्या जोरावरच येते. धर्म हाच आहे. देवाचं नाव परिस्थिती बदलत नाही, देवाचं नाव परिस्थिती बदलायचं बळ देतं म्हणून देवाचं नाव घ्यायचं असतं. या खंडितपणे डोक्यात ठेवा. अंधश्रद्धेत जाऊ नका रे. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं, यात काही लॉजिक आहे का? कॉमन सेन्स नावाची गोष्ट आहे ना. महाराज लोकांच्या पाया पडून लेकरं झाली असती, लग्न काय बॉम्बलाई केली असती? भाषा पण माझी नाही रे पिंपराळेकर. 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. तुकोबाराय सांगतात, या चुकीच्या भ्रमामध्ये पडूच नका. आणि जागा होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा लागतं ते प्रारब्ध. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. देव आवडतोय म्हणजे काहीतरी प्रारब्ध प्रबळ आहे, आई वडिलाची काहीतरी पुण्याई आहे म्हणून चांगलं वाईट कळतंय, घरात तसं वातावरण आहे म्हणून सत्य असत्य कळतंय. आमची तीच परिस्थिती बेकार आहे. आमच्याकडे घरातच ते वातावरण नाहीये. आम्ही बेंबीच्या देटापासून म्हणायचं, बापाला विठ्ठल समजा, विठ्ठल पिऊन आला कसा समजा. बाप पण त्या गुणाचा लागतो ना महाराज. परिस्थितीच बेकार आहे ना आमची. अरे आम्ही म्हणायचं आईला रखमाई समजा, रखमाई शिव्या देते का, कशी समजा. माय मावल्यात तरी विचार करा. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. संस्कार असतात, लेकरं अनुकरण करतात तुमचे. पिंपराळेकर तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवताय. तुमचे टाळी म्हणजे निस्ती उपकार आहे. घे दर घे दर घे 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 आली आमच्या गावात, घे एवढी उशिरा आली, घे घे घे. उशिरा येऊन आम्हाला ज्ञान सांगते का? घे महाराज. मुद्दाम नाही रे दादा. ते काय झालं, अजिंठ्याच्या घाट्यामध्ये 2-3 बसेस त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यामुळं माझा जो रूट आहे यायचा तो अजिंठ्याच्या घाटातनं खाली येऊन मी जळगावला येणार होते. बरोबर 7:23ला मी जळगावमध्ये पोहोचले असते. अशा हिशोबानंच मी आळंदीतनं 11 वाजता निघाले. पण तो घाट पूर्ण पॅक असल्यामुळे मी निम्म्यातनं माघारी आले आणि मग इकडं या गोरटीच्या हा सिंगल रस्ता जो आहे जामनेर मार्गे, तिकडून मग मला यायला उशीर झाला. त्याच्यामुळे मला यायला उशीर झाला. मी मुद्दाम केलं नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा माझ्यावर काय राग धरू नका. तुम्ही एकदम ॲटिट्यूड मध्ये बसलाय. तू बोल, मी आहे, तू बोल. उशिरा आलीस, नीट बोल. हा बसलोय ते नशीब समज, बोल. येणार नव्हतो आम्ही, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते, बोल. काय करणार? आय एम गुड फॉर नथिंग रे. नसल्यापेक्षा असलेलं. आणि आपण सगळेच काय आपल्याकडे सांगा ना अहंकार करण्यासारखं. 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, नवग्रहाच्या पायऱ्या. किशोराप्पा कधी कधी मी विचार करते, रावण इलेक्शनला असता तर बिनविरोध आला असता. हा ना आप्पा, सगळं एकाच घरात होतं ना. 80,000 बायका, 1 लाख पोरं. विचार करा ना अख्ख्या कुटुंबाचं, नातरुंड, सुना, 1 लाख पोराच्या बायका. 1 लाख धरू नका, ज्याच्या बापानं एकट्यानं 80,000 केला त्याची लेकरं काय गुन्हाची असतील का? धन्य माथा पिता तयाचे कुठेतरी 2-4 मग विचार करा दादा, काय संपत्ती, काय सामर्थ्य. पण तुका म्हणे ज्याची संपदा एवढी
बोलण्याचा अर्थ ऐश्वर्यवान असावा किंवा नसावा असा बिलकुल नाहीये. ऐश्वर्य हे सुद्धा प्रारब्धाचंच लक्षण आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं कोणाकडेही लक्ष्मी येत नाही. आणि आलेली लक्ष्मी जर प्रबलतेनं राहत असेल तर अर्थात तिथे पांडुरंगाचं नामचिंतन आहे. जे सुकुळीने आपुली आत्मजासत कुळी जिथे दिली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. जिथे भगवंताचं नामचिंतन आहे त्या घरातला पैसा कमी जास्त जरी असला तरी सुखदायक असतो. आणि जिथे देवाच्या नामचिंतनाचा आदर नाही तिथं आलेला पैसा वेदना, त्रास, कोर्ट, कचेरी, भांडणं, हॉस्पिटल हे सगळंच घेऊन येतो. मग आमच्या बायकाला ऊर बडवतात, देवानं माझं वाटोळं केलं. देवानं कसं केलं ग माय? काय संबंध आहे माय देवाचा? तुम्ही सांगा बरं, शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली? कधी हरिपाठ हातात घेतलाय? आयुष्यातला कितीसा वेळ भजनात घालवलाय? देवाच्या दरात निस्वार्थी कधी गेलाय? लोकाविषयी शेवटचा चांगला विचार कधी केलाय? अगं लोकाचं मरू द्या, स्वतःच्या सासूविषयी शेवटचं चांगलं कधी बोललात ग ती खपायच्या आधी? देव आपलंही चांगलं करेल ना महाराज. तुका म्हणे सत्यकर्मा भावे साह्य घातली या भय नरका जाणे. आणि पैशाचं म्हणाल तर अर्थ पुरुषार्थाचं लक्षण. पुरुष मंडळी कीर्तनाला उपस्थित आहात तुम्ही, तरुण मंडळी ताकदीने कीर्तन ऐकताय तुम्ही. पैसा कमवा, सक्की बहीण म्हणून सांगते कमवा. पैशाला फार किंमत आहे. ही जी म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कवर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. इथे प्रेझेंटेशनला फार किंमत आहे. राहणीमान चांगलं लागतं. इथे शॉर्ट्स घालून एअरपोर्टवर गेलं तरी कोणी बघत नाही. पण मयूर महाराज, आपल्यासारखी धोत्रं घालून जर विमानतळावर माणसं गेली तर लोक टुकूटुकू बघतात. त्याला वाटतं धोत्रावाला इमानात कसा, याची पात्रता लाल डब्याची ना. म्हणजे जजमेंट कसं आहे? प्रेझेंटेशनवर आहे. ज्ञानाचा काही संबंधच नाहीये. अरे इथं देव सुद्धा प्रसिद्धीवर आहे. ज्या देवाची प्रसिद्धी जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. तुम्हीच मला जरा डीप थिंक करून सांगा, लालबागचा राजा आणि घरातला गणपती वेगळा आशीर्वाद देत होता का? पण गर्दी कुठं? व्हीआयपी स्टेटस. तिथे हिरो हिरोईन जातात म्हणून देवाची किंमत वाढली. आमची पोरंही गेली तेवढीच लाईनीत उभा राहून एखादी हिरोईन दिसली तर दिसली. गणपतीलाच गेलते ना तुम्ही? असलाच भामठा परमार्थ आहे हो. हा परमार्थ इतका विचित्र पद्धतीने चाललाय ना, मला नवलच वाटतं या परमार्थाचं. कसा परमार्थ आहे हा? ज्याला बाईचा सन्मान करता आला नाही त्याने देवीची पूजा करायची? ज्याला घरातले आईबाप सांभाळता आले नाही त्याला पांडुरंग परमात्म्याला भजायचं? नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध लावायचा आणि बापाच्या कमरेत लाथा घालायच्या? हा परमार्थ आहे? नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हणा पोत्यात घालून आणलं पाहिजे. कसला म्हणजे कसला परमार्थ आहे हा? नका रे बाबांनो. तरुण मंडळी, 10 दिवस गणपतीन बुडवताना शांताबाई कशाला रे? बसवूच नको ना बाबा. आरती करणार तूच आणि पिऊन नाचणारही तूच. हा परमार्थ आहे? आणि कसली भजन ही, कसलं देवदेव हे? ट्रिप साठी चाललाय आपला देवदेव. आपल्या काही भक्ती भावना नाहीये. वावगा वेळ मिळालाय आपल्याला, मग ट्रिप साठी कुठे जा? देवाकडे जा. वेळ आहे म्हणून परमार्थ करायचा नसतो, वेळ काढून परमार्थ करायचा असतो. वेळ मिळालाय म्हणून परमार्थ करताय का? आणि तुमचा परमार्थही वेळेवरच आहे. आकडात खायचं आणि श्रावणात पाळायचं. म्हणजे महादेव काय 11 महिने कैला सोडून जातो का? 1 महिनाच असतो का महादेव? माय मावल्या, चतुर्थी करायची रविवारी काळ्या पिशवीतलं शिजवायचं. कसलं म्हणजे कसं डोकं आहे? तुम्ही काही म्हणा, या वर्षी मला लय आनंद झाला. पिंपराळाकर 31 डिसेंबरला एकादश होती. मला असं भारी वाटलं मनातून. म्हणलं देवा तू दाखवतोस रे प्रत्येकाला तू आहेस ते. 31 डिसेंबरला एकादश, 1 तारखेला गुरुवार. बस बोंबलात महाराज. देव म्हणला असं ऐकत नाही, असं तर ऐकेल. पण शेवटी कसं आहे ना, पिंपराळाकर हे झालं मानणाऱ्यांसाठी. जो देव मानतच नाही त्याला काय समजून सांगायचं? आणि देव न मानणाऱ्याची गत कशी वाईट आहे? हे हुशार माणूस होता, थोडक्यात अति हुशार माणूस होता. सावज सांगे संतोषाला खोकडं पुस्तकं वाचे अशी गत त्याची. पुस्तकं वाचून शहाणा झालेला व्यासपीठावर उभा राहिला आणि म्हटला देव नाही या विषयावर भाषण करायचं आहे. 1 तासभर बोलला देव नाही याच्यावर. फार तर्क वितर्क सांगितली, फार लॉजिक सांगितली, मलाही पटलं. मी त्याला जाऊन म्हटलं दादा काय बोलला तो? म्हटलं काय ती शब्दफेक, काय ती अमोघ वाणी, काय ती वाक्यरचना, काय ती बोलण्याची धमक, काय सुंदर उदाहरणं सांगितली हो तुम्ही. तुमचं तर्क ऐकून मलाही वाटलं देव नाहीये. पण एक प्रश्न आहे माझा, एवढं सुंदर बोलायला तुम्हाला जमलं कसं? तो सहज म्हणला देवाची कृपा. अरे म्हटलं तू तासभर देव नाही याच्यावर बोललास. देव न मानणाऱ्यांची ही अवस्था आहे. विनंती एवढीच आहे, ज्या दिवशी मान्य कराल ममेवांश जीवलोके जीवभूता सनातन मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती, त्या दिवशी तयाचा हरिक जगाचा बाप आपोआप सांभाळेल तुम्हाला.
मग कोणीतरी म्हटलं बापरे, म्हणजे कष्ट करायची गरजच नाही का? हा पुन्हा अजून मूर्खपणा. परमार्थ करायचा म्हणजे काय? काहीच करायचं नाही का? योजनानाम सहस्रशुषणे गच्छत पिपलिका अगच्छेन वैनतोपि पद एकम न गच्छति. वेगवान पक्षी आहे गरुड, पण अहंकारात आहे, तो नाही पुढे जाऊ शकला एक पाऊल. अरे एवढीशी मुंगी आहे, मैलभर चालून आली, कारण तिच्याकडे करण्याची क्षमता आहे. ती नसती इच्छा बाळगत नाहीये, ती करतीये. आपल्याला करायचंच नाहीये काही. देवाचं नाव घ्यायचं का घ्यायचं? फुकट खाण्यासाठी. देवानं द्यावं, दे रे हरी घरच्या घरी म्हटल्यासारखं. असं नाही चालत आहे. उद्यमेनं ही सिद्ध्यंती कार्यानी मनोरथ आहे. नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून कधी हरिण जात नाही. सिंह झोपलाय, हरणाला फार माया आली. हरिण म्हणला बापरे, सिंह राजा आहे, त्याला म्हणा मग तू तोंड आकर, मी तुझ्या तोंडात जातो. अनलॉजिकल आहे ना हे? सिंह राजा जरी असला तरी हरिण म्हणेल राजा असशील तुझ्या राज्याचा. तुला तुझं पोट भरायचं आहे तर तुला उठून जागा होऊन पळावं. राजेपणाचा माज इथे कुठे मिरवतोयस? तसं जगाच्या बापाने जे द्यायचंय ते दिलंय. देवे दिला देह, अजून काय हवंय? सातत्याने कष्ट करा. व्यवसायानिमित्त फळ देतात संचित, फळ देतात संचित, फळ देतात संचित. व्यवसायानिमित्त फळ देतात संचित, बेस्तरी करा. फळ देतात संचित, फळ देतात संचित. फळ देतसे संचित. तुम्हाला तुमचं कर्म, तुमचं प्रारब्ध फळ देणार आहे. पण म्हणतो नी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. याच्यासाठी शॉर्टकट स्वीकारू नका, लॉंग टर्मनेच जा. आणि तुम्ही जेवढे शॉर्टकट स्वीकारताय ना त्याचा परिणाम चुकीचा होत चाललाय. असं काही करू नका. कष्ट करा आणि कधीच कष्टाला घाबरू नका. आणि कष्ट करत असताना आपल्याकडनं धर्माला कलंक लागणार नाही याचं भान ठेवून करा, जागे राहून करा. मेवाडच्या बदल्यात अर्ध हिंदुस्थान अकबर द्यायला तयार होता. मेवाडच्या बदल्यात अख्खं अर्ध हिंदुस्थान द्यायला अकबर तयार होता. म्हटलं होते 8 मंत्री पाठवले होते, 1-2 नाही. किती मंत्री? 8 मंत्री पाठवले होते समझोता करण्यासाठी, की घ्या बाबा तुम्हाला हवं ते घ्या, पण त्याच्या बदल्यात आम्हाला मेवाड द्या. अटी 2च होत्या, शर्त 2च होत्या. पहिलं, आम्ही जे करतोय त्याच्या अध्यक्षता पदाखाली ते करायचं, म्हणजे गुलामी करायची आहे, आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला हवं ते मागायचंय. महाराणा प्रतापांनी ताकदीने सांगितलंय, अरे राजपूत आहेत आम्ही, शिळ्या भाकरीशी खाऊ पण धर्माला जपून आणि स्वाभिमानानं खाऊ. नजर खाली करून कोणासाठी आम्ही जगत नाही. ताकद राहिली ना उभा. हरवलं, इतिहास निर्माण केला. एवढं कमी सैन्य असताना 19 वर्ष लढाई चालली आहे, पण ताकद तेवढीच ना. सांगण्याचा प्रयत्न एवढाच करायचा आहे मला, महापुरुष कुठलेही असू द्या. छत्रपती शिवाजी महाराजांकडे पण घोडदळ पायदळ कमीच होतं, पण बुद्धिमत्ता, ताकद त्याच्यातच सगळं असतं रे. दुनिया झुकतीये, झुकानेवाला. बुद्धिमत्ता चांगली असली ना, कमीपणाचा मोठेपणा करता आला ना पोरांनो, तर काही लागत नाही रे. फक्त कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे. माझ्या लॉच्या फर्स्ट इयरच्या काळामध्ये इंट्रोडक्शनचा काळ होता. एका मुलाला उभं केलं आणि आमच्या सरांनी एक प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं पोरगं बोबडं होतं. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खस का, लॉला कशाला ऍडमिशन घेतलंयस? वकील व्हायचं ना तुला? अरे तुला बोलता येत नाही, फील्ड चेंज कर. उगा इथे 3 वर्ष वाया घालवशील. आणि तुला केस देणार कोण? तो म्हणला ततलं बोलू नका. अरे कतलं बोलू? ततलं नाही तर कतलं बोलू? तुला केस देणार कोण? आणि जरी कोणी दया येऊन दिली, तू लढणार कशी? म्हणला कती मी ललल. अरे कती ललल? तू ललल पण पुलच्याला कलल का? तू लललेली पुलच्याला कल्ली पण पाहिजे. ललल काय ललल? नाही म्हणला ललल. अरे हट्ट करू नकोस, फील्ड चेंज कर. तो म्हटला सर मलाही वाटलं एखाद्या वेळेस फील्ड चेंज करावी, पण माझा बाप मी लहान असताना गेला. अगदीच त्याच्या मांडीवर होतो मी. माझ्या आईने मला सांगितलं तुझ्या बापाचं स्वप्न होतं तू वकील व्हावा. मी विचारलं तिला का ग माय, कारण मी लहान असताना माझ्या बापाला माहित नव्हतं की मी बोबडा निघेल. माझा बापाचं शिक्षण कमी होतं आणि याचा फायदा सगळ्या भाऊकीनं घेतला. त्या कोर्टाच्या पायऱ्या जिजवता जिजवता माझ्या बापाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला आणि त्या कर्जापायीच माझ्या बापानं आत्महत्या केली आणि मला आईच्या जीवावर सोडून गेला. आणि माझा बाप मला मांडीवर घेऊन म्हणाला होता, लेकरा
ह्या भाऊकीनं जी माझी इज्जत काढली आहे ना, याचा बदला तुला घ्यायचा आहे. तुझ्या बापाचं नाव बाप गेल्यानंतर तुला सामर्थ्याने टिकवून ठेवायचंय. ही क्षमता तुला तुझ्या मनगटात बाळगायची आहे. मला माझ्या बापाचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणून वकील फील्डमध्ये आलोय. खरं सांगू का, मला कोणीतरी परवा दिवशी म्हटलं, ताई माझा बाप मेला. मी म्हटलं दादा माफ कर मला, मेला कधीच होता, आता फक्त जीव गेला. होय, ज्या दिवशी 4 दिवसात पैशाच्या माझात तू बापाचा अपमान केला, तुझा बाप तेव्हाच मेला. ज्या दिवशी मोठी माणसं आली म्हणून तुझ्या बापाला काही कळत नाही असा शब्द तुझ्या तोंडात आला, तुझा बाप तेव्हाच मेला. जेव्हा व्यसन करून बापा समोर तू उभा राहिला, तुझा बाप तेव्हाच मेला. पण दादा एक सांगू का, ज्या दिवशी तुझ्या बापाला तुझ्या नावानं ओळखलं गेलं, तुझा बाप मेला तरी त्याला मोक्ष मिळायचं सामर्थ्य तुझ्या कर्तृत्वानं ताकदीनं सिद्ध करून दिला. हेच असतं रे दादा, हाच परमार्थ आहे. आपल्या तरुणांसाठी आईबापाची स्वप्न पूर्ण करणं याच्या इतका मोठा परमार्थ दुसरा कुठलाच नाही. खूप केलं त्यांनी आपल्यासाठी, थोडंसं आपणही करूया. ताकदीने उभे राहा रे दादांनो. कर्तृत्वा इतकं मोठं काहीच स्वाभिमानाचं लक्षण दुसरं नाहीये बघा. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला भटामंदी हसू जरी कना वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. पटलं तर टाळ्या वाजवत का? अरे त्याला सुद्धा आईबापाची पुण्याहीच लागते, कोणाचंही काम नाहीये. ताकदीने सांगतेय मी तुम्हाला. आज मी पोरगी असून नजर वर करून एवढ्या माणसात एवढ्या सामर्थ्याने बोलते, त्याचं कारण एवढंच आहे, माझा बाप माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे म्हणून तुम्हाला बोलायची ताकद माझ्यात आहे. काही खरं नसतं रे या जगाचं. म्हणाल ना, ही लोक लय विचित्र आहेत रे. गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, काळी बायको केली तरी म्हणतात बापरे ह्यानं बरी केली. लोक लय बेकार आहेत रे. लोक कसंच जगू देत नाहीत. मला विचारा, शांत कीर्तन केलं तरी म्हणतात काही कळा नव्हती उभं राहिलं आणि गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणतात येत काय नव्हतं, नाचू नाचू जिरीवलं. लोक लय बेकार आहेत. अरे एवढा सुंदर जरी कीर्तन सोहळा केला ना, तरी 2-4 तरी त्या नरेंद्र पाटलांना काहीतरी म्हणणारच. ते ना ठेवलंय तुम्ही शिवलाताई पाटलाचं कीर्तन, पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काही गरज आहे का? त्यात महाराज उशिरा आला, मग तर ठेवणारा मेलाच महाराज. नका रे बाबांनो, चांगलं नाही बोलता आलं ठीक आहे ना, शांत राहा ना. ती कोरोनात जेवढी माणसं मिली का तुमच्या बोलण्यानं मिली बघा. काही संबंध नव्हता त्यांचा रोगाचा. अहो तो पॉझिटिव्ह आला, त्याने मित्राला फोन केला तर म्हणला दादा कसं रे? पॉझिटिव्ह आलो. हा ऐकून म्हणला बापरे पॉझिटिव्ह आला, रिॲक्शन ना अर्धा मेला तो. लय बेकार असतं रे, कुत्रा हाल खात नाही, डॉक्टर सुद्धा लवकर निगा राखत नाहीत रे. एकतर बेड भेटत नाही, गेलं तरी लय बेकार अवस्था, किडण्या काढून घेतात रे, जगू देत नाहीत. सकाळी मेला तो, त्याला होपच नाही भेटला कुठून जगायचा. जरा आत्मविश्वास असू द्या की, आत्मविश्वासशिवाय नाही आयुष्य जगता येते. थोडं प्रबलतेनं जगायला शिका. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. तुमचं सत्य आहे तर कशाला कुणाला घाबरताय? पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाला बोलण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन ढाराढोर झोपलेला, कसलंच भय नाही, कसलीच चिंता नाही, कसलीच काळजी नाही, निर्भय निशंक निश्चिंत. देवाला नवल वाटलं, वेडायस का? विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचंय तुला. चतुरंग सैन्य कौरवाकडे, तुझ्यापेक्षा 1.5 मोठं सैन्य कौरवाचं. शस्त्रबल मनुष्यबल धनबल सगळंच त्याच्या ताकदीने त्याच्याकडे आहे. तुझा गुरु द्रोणाचार्य बाण धरून उभा आहे तुझ्यावर. भीष्मासारखा ज्ञानी तुझ्या पाठीमागे लागलाय जीव घ्यायला. ज्या लोकांना आपलं आपलं म्हणून उराशी बांधलंस ती लोक तुझ्या पाठीमागे जीव घ्यायला लागली आहेत. वाईट नाही वाटत आहे? नाही रे देवा. कसं काय एवढ्या संकटात एवढं स्थैर्य, एवढं धैर्य, एवढं बळ कुठून आणलंस रे? कुठून बांधलास एवढा विश्वास? कुठून आली एवढी ताकद तुझ्यात? अरे तुझ्या काळजीत मी जागा आहे, तुला भीतीच नाही वाटत आहे? धर्माने जगतोय ना अर्जुन, भीती कशी वाटेल? हेच लक्षात घ्या. बसलेले मायबाप, राहिला घर आहे, पोटापुरतं कमवताय तरी तोंडावर 12 वाजल्यात तुमच्या.
विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचंय तरी शांत झोपलाय बिचारा. नाही पुरुष मंडळी, तुम्हाला झोप लागायची जरा अवघडच आहे. तुमचा पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे. तुमचं जरा अवघडच आहे. मला आहे ना पोरगी म्हणून लईच वाईट वाटतं बघा. पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, भांडे सासऱ्याचे, काम कराय पोरगी सासऱ्याची, धोंड्याचा महिना यांना काय संबंध आहे? कुठल्या ग्रंथात लिहिलंय अधिक मासात जावई जीव घालायचा असतो? मला हिंदू धर्मातला एक ग्रंथ आणून दाखवा राव तुम्ही, ज्यात लिहिलंय की जावई खाऊ घालायचा असतो. खाऊ घालायचं हे लिहिलं, पण जावई खाऊ घालायचं हे कुठं लिहिलं तेवढं दाखवा बाबा. तुम्ही म्हणले खाऊ घालायचं ना, मग आपल्या जावायला घाला. तुम्ही लय भामटे. तुमचं एवढं बेकार झालं ना दादा. आणि कोण म्हटलं जावई नारायण असतो? जावई नारायण असतो? तुमचा नारायण रात्री ढाब्यावर दिसतो, असला नारायण असतो? अरे नारायणाची का तुलना कमी करताय तुम्ही? देवेन बाबा तो, माणसाशी कशाला जोडताय त्याला? काही संबंध नाही यांना खाऊ घालायचा. आणि तुम्हाला मी सांगते, खात जाऊ नका बायकोच्या घरचं, कुळाचा नाश होतो. मी नाही, शास्त्र सांगत. लय धोंड्याचा महिना लागतो, सोनं लागत, पायदऱ्या घाला यांना. कशासाठी घाला? काही संबंध नाहीये. उत्तमम स्वर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम अदम भातृवित्तच्च स्त्री वित्त अदमादम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो ना, त्यानं अर्धी शिडी जरी खाल्ली तरी पांडुरंगाच्या दारात पुरुषार्थ साधला हे सामर्थ्य त्याला मिळतं. इतकी ताकद त्याच्या कष्टाच्या जगण्यात असते. जो बापाच्या इष्टटीवर आईट करतो तरुणांनो, तो मध्यम आहे. धोबिका कुत्ता घरकाना गाठका, त्याला काही किंमत नाही आमच्या ठिकाणी. जो भावाचं खातो तो अधम आहे, त्याला नरक आहे. आणि जो बायकोचं खातो तो आदमा धम आहे, त्याच्या कुळाचं वाटोळ आहे, ज्यानं बायकोचं खाल्लं. आता वाजवा टाळ्या, हे खरं हे वाजवीचा. आता मी वाजवलं यांनी, यांना माहित आहे आपण घेतलंय गप. आपण नसतं घेतलं म्हणजे वाजवली असती. कसं रे बाबांनो. पण सगळी चूक तुमची बी नाही, तुम्ही बी गुणाच्या नाही ग माय मावल्या. तुम्हाला बी लय मोठ्या घरचा जावाई लागतो. तुम्हाला ही संस्कारापेक्षा संपत्तीची किंमत जास्तच वाटते की होय? एक साधा प्रश्न आहे माझा. तुमची विनंती असते की माझी लेक एकटी राहिली पाहिजे, त्या घरात सासू सासरे नसले पाहिजे. साधा प्रश्न आहे, कधी गांभीर्यानं विचार करा. जो पोरगा जन्मदात्या मायबापावर प्रेम करू शकला नाही, तो एखाद्या मुलीशी एकनिष्ठ राहील हा विश्वास तुम्हाला तरी कसा पटतो? आणि या विश्वासावर तुम्ही पोरी तरी कशा देता? याचं भान ठेवा की जरा. जो पोटच्या बापाला दगा देऊ शकतो, जन्मदात्या माईचा अपमान करू शकतो, तो तुमच्या पोरीशी एकनिष्ठ राहील. आणि तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे माझ्या बोलण्याचा अर्थ. फार फोडून सांगायची गरज नाही. काही गोष्टी सांभाळत जा. हिंदू धर्मात 7 गोष्टी चालत नाहीत. तुतच्च मासम मदिराच्च वेशा मुगयार्थ चौर्यम प्रदार सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. 7 गोष्टी घोर नरकात नेतात. पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा, तिसरं परस्त्री गमन, चौथं वेश्यागमन, 5वं जुगार, 6वं शिकार, 7वं चोरी. नाही चालत आहे आपल्यात. पहिलं मांसाहार बरं का. खाणारी पिणारी माणसं खतरनाक असतात. सोमवार गुरुवार खात नाहीत, बाकी दणकावून आणतात. काय माझे काय याच्यात? देव काही का काळापुरतं असतो का? वेगळं आहे बाबा तुमचा परमार्थाचं लक्षणच. आणि खाणारी पिणारी सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात, वरची तर्री तर्री द्या, अरे सप्त्यात तरी बादलीतलं खालचं खा, इथे तरी जीवेला चटका नको रे. बरं खाता पिता विचार करा. अहम वैश्वानरो भूत्वा परिणाम देह आश्रित प्राणापानस महायुक्त पच्चमिन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी परमेश्वर आहे. युक्त आहार विहार आणि इंद्रियाशी सार. इथून तर संस्कारांची सुरुवात आहे या विषयाकडे. मग काय विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला? लक्षात आहे का? लक्षात आहे का? फिरत जा पण येत जा. अशी इष्टी थांबत असते चहा पाण्याला महाराज. विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला? इतकं गोड उत्तर दिलं अर्जुनाने, जे आयुष्यभर लक्षात ठेवा. पिंपराळकर. अर्जुन म्हणला, देवा ज्याच्या काळजीत विश्वाचा मालक जागा, त्याला कशी झोप येणार नाही बाबा? तू माझ्यासाठी जागा, मी कशाला चिंता करू? मागे पुढे उभा
वेदी घालोनिया भार राहिलो निश्चित निविळे संती विठोबासी लावणिया हात कुरवाडीला माथा सांगितली चिंता न करावी मग कशाला करायची तयाचा हरिक फक्त जो असे फक्त धर्माने जगायचं एवढाच विषय आहे. धर्मो रक्षती रक्षिता एवढंच आहे. धर्माचं पालन करायचं एवढंच आहे. आणि सगळ्यात मोठा धर्म माणुसकीच आहे. लक्षात येतोय वाक्याचा अर्थ. धर्माचं पालन करायचं हे सत्य आहे पण सगळ्यात मोठा धर्म माणुसकी हे त्याच्याहूनही सत्य आहे. तर आमचं फार अवघड आहे बाबांनो. आम्ही कशाच्या नावाखाली काय करू आम्हाला कधी काही काही कळतच नाही. आमच्याकडं आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषात. आमचा कार्यक्रमच लय बेकार आहे. आम्ही कधी काय जगतो आणि काय कसलाच प्रामाणिकपणा नाही आमच्याकडे कसलाच. आम्ही एवढे प्रामाणिक लोक आहेत आमच्यामुळं पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. कळलं त्यालाच कळलं महाराज. हा किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो त्याला माहित आहे गावला इमानदार आहे. पेनावारी नफा जायचा आपला. काय साधा कार्यक्रम आहे का आमच्या प्रामाणिकपणाचा. अवघड आहे आमचं. तत्वनिष्ठ राहिलात ना काहीही करू शकता. सांगितलं मुलाने सरांना स्वप्न माझ्या बापाचं वकील व्हायचं म्हणून उभा येतो. लक्षात आहे का. ठेवीत जा असं गुतत गुतत जायचं आणि सुटत सुटत यायचं महाराज बरं का. असं करायचं पण लक्ष ठेवायचं. पोरगा म्हटला सराला व्हायचं मला वकील. सर म्हटले काम कर हे 10 रामायणाचे ग्रंथ घे माझ्या पुढच्या लेक्चर पर्यंत यातला एक जरी ग्रंथ तू विकलास तुझं ऍडमिशन आणि तुझा सगळा खर्च मी करतो कारण मला विश्वास आहे तू वकिली करू शकत नाहीस. सरांनी अंडर एस्टिमेट केलं ग्राह्य धरलं. तरुणांनो अख्खं जग आपल्याला ग्राह्य धरतं. यांना वाटतं मोठ्या मोठ्या बाता करतात ही फक्त. यांच्याकडे फक्त अहंकार आहे माज आहे. यांच्याकडे तत्वनिष्ठता नाही आहे. यांच्याकडे बुद्धिमत्ता नाही आहे. आणि एक बहीण म्हणून सांगते अख्खं जग जेव्हा आपल्या हरण्याची वाट बघत असतं ना तेव्हा जिंकून दाखवण्यात फार आनंद असतो आणि सगळ्यात मोठं यश तेच असतं. जेव्हा लोकाला वाटतं ना याला जमणार नाही तेव्हा करायचं. ज्या देहूनं तुकोबाचा गाथा बुडवला त्याच देहूला तुकोबाच्या त्याच गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं. हे सामर्थ्य आहे. हे शिकायचं आहे. ज्या लोकांनी अपमान केला ना त्याच लोकांनी आपला सन्मान केला पाहिजे. याला सगळ्यात मोठं यश म्हणायचं आणि हेच करायचं आहे आयुष्यात. नम्रतेने ॲटिट्यूड नको. सेल्फ रिस्पेक्ट घाण ठेवायची नाही आणि ॲरोगन्स करायचं नाही. बस यातला जो तफावत फरक आहे तो सांभाळायचा. आम्ही दैवाचे पण हेची व्हावी माझी असं जन्मोजन्मी तुझा धन्य आम्ही जन्म आलो पण होईन भिकारी पंढरीचा. दासत्व स्वीकारायला मला काही वावगं नाही पण कुठे फक्त पंढरीच्या मालकाजवळ बाकीच्या ठिकाणी नाही. खटेवरी कर नाही ज्या देवाचे नघी मी तयाचे दर्शन. हे सेल्फ रिस्पेक्ट आहे माझ्याकडे. मी कुठेही मस्तक नाही ठेवत आहे पण जिथं ठेवायला पाहिजे तिथं मात्र अहंकार करत नाही आहे. हा फरक आहे. मी कीर्तनकार आहे स्वाभिमान आहे. माझ्यासारखं कीर्तनच कोणी करीत नाही हा अभिमान आहे. फरक कळतोय. मला रिस्पेक्ट आहे मी कीर्तनकार आहे त्याची. मला कौतुक वाटतंय मी कीर्तनकार आहे त्याचं पण मला अभिमान नाहीये आणि नसावा. नाहीये म्हणण्यापेक्षा नसावा या विषयाकडे. पोरगा जिद्दी होता. सरांनी त्याची परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला. पुढचं लेक्चर भरलं. सर म्हटले कुठे रे ते बोलव त्याला. मुलांनी बोलवलं. सरांनी विचारलं विकले का रे. याने खाली मान घातली. सर म्हणले मला माहित होतं विश्वास होता तुला जमणार नाही. पोराने वर मान करून सांगितलं ठल ठगले इकले. तुम्ही सांगितले किती होते. मिनिमम 1. मी सगळे विकले. सर म्हटले कस काय रे. थोपय म्हणला थल. ठगल्याला थांदितलं हे लामायण आहे. ठगल्याला थांदितलं हे लामायण आहे. हे लामायण तुम्ही घ्या नाहीतर मी हितच तुम्हाला वाचून दाखवतो. लोक म्हणली तुझ्याकडनं थितं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटजी गणिमी कावा. यश असंच मिळवायचं असतं. बोभाटा करायचा नसतो. शांततेत चालत राहायचं असतं. आणि हेच महापुरुषांकडनं शिकायचं असतं. जर बोभाटा केला असता तर आज चौकात पुतळा उभा राहिला नसता. हे ताकदीने लक्षात ठेवा. शांततेत करा ना कार्य. यशाचा बोभाटा होणारच आहे की. जेव्हा तुम्ही जिंकाल लोकाची इच्छा नसली तरी तुम्हाला नमस्कार घालावा. तुम्ही पुढे बसलेली माझ्या पुढे बसलेली माणसं औद्योगिक आहात उद्योगिक आहात कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात वृद्धिंगत आहात राजकीय आहात. तुम्ही सांगा किशोरप्पा जी माणसं इलेक्शनच्या अगोदर नावं ठेवतात जिंकल्यावर तीच पाया पडा येतं. कारण तुमच्या सहीशिवाय तालुका हलत नाही दादा.
एकदा यश मिळवल्यावर कुणी काहीच करू शकत. वेळ फक्त यशालाच लागते. सगळ्यात सामर्थ्य त्याच्यातच आहे. आणि तेवढं तुम्हाला एकदा कळलंय की तुमचा मार्ग एकदम व्यवस्थित आहे. तुकोबाराय तेच सांगण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला तुमचं हित कशात आहे हे कळलं की जगाचा बाप तुमचं कौतुक करतोय. लोकांनी काय करावं? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाचा बाप कौतुक करतोय. पण कोणाचं? जो असे जागता, जो असा अहंकारात डोळे धुंद करून बसला नाहीये, ज्याला स्वतःचं अस्तित्व मोठं करण्यासाठी बाकीच्यांची गरज पडतीये, तो नाहीये. जो त्याचा बुद्धिमत्तेवर वृद्धिंगत आहे, प्रबल आहे, ते व्यक्तिमत्व आहे. जे संत आहेत, जे महापुरुष आहेत, हा भंग त्यांच्यासाठी आहे. जो वैष्णव आहे, जो ऐकत नाहीये कोणाचं, जगे अवज्ञाची करावी, संबंधे सोयीची न धरावी, ऐसे ऐशी जीवी चाड भाऊ. माऊली म्हणतात मला फार आवडतो लोकांनी त्रास दिलेला, नावं ठेवलेले, पाय खेचलेले. कारण जोपर्यंत समाज वाईट बोलतोय तोपर्यंत देवाशिवाय आपलं कोणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते. मग नाकारू द्या की जगाला. जगाने नाकारावं आणि देवानं स्वीकारावं याच्या इतकं सुंदर आयुष्य कोणाचं नाही. ह्या लोकांचा असाही काही फायदा नाहीये. आणि तुम्ही किती चांगलं वागा आयुष्यात, कोण तुम्हाला चांगलं नाही म्हणणार आहे? कोणीच नाही. पण तुम्ही सत्य वागलात तर जगाचा बाप तुमचं चांगलं करेल, हा विश्वास आम्ही तुम्हाला देतोय. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा टसा लिहून देतो. चला, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखील, पण मान्य करा, ताकदीने मान्य करा. मी पतंग तुझ्या हाती धागा, पांडुरंगा माझं काहीच नाहीये. 11वे रुद्राचे अवतार मारुतीराया ताकदीने सांगतायत मी दासत्व बरं आहे, नको मला कशाला मोठेपणा. तुकोबाराय म्हणतात स्वामी काजी तू सादर आहे. हे जे तुम्हाला जमलं ना मारुतीराया, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा, मलाही शिकवा हे नम्रतेनं जगायला. आमच्या परमार्थात फार अहंकार आहे. आम्ही जागेच नाही, आम्ही धुंदीतच. आम्हालाही कळू द्या, आम्ही विनंती करतोय तुम्हाला. हे दुःख भंशन मारुती नंदन सुनला मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. अष्टसिद्धी नवनिधी के दाता, अष्टसिद्धी नवनिधी के दाता. दुखियों के तुम भाग्य विधाता, दुखियों के तुम भाग्य विधाता. सिया राम के सवार कर पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. आजच्या भाषेत विनंती आमची. कर दो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, कर दो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम. मेरे राम जी से कह देना जय सिया राम, मेरे राम जी से कह देना जय सिया राम. कर दो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, कर दो केसरी के लाल मेरा. ताकद आहे. तुमच्याकडून कुठून आली एवढी ताकद? मारुतीराय म्हटले ह्याचं उत्तर एकच आहे. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. देखना मेरे दिल के नगीने में, देखना मेरे देखना मेरे, देखना मेरे दिल के नगीने में.
मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। सुख मिले सुख सुख मिले अमृत को पीने में, सुख मिले अमृत को पीने में। प्रभु जानकी मेरे सीने में श्री राम जानकी बसवलं तुम्ही देवाला मनात, पण तुम्हाला काय भेटलं त्याच्या बदल्यात? दुनिया चले ना श्री राम के बिना, राम की चले ना हनुमान के बिना। दुनिया चले ना श्री राम के बिना, राम की चले ना हनुमान के बिना। ज्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला लाखो वर्ष ऋषी मुनी झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात, तो विठ्ठल वैष्णवाच्या दारात चाकरी करतो, वाट पाहे उभा तयाचा हरिक, फक्त अखंड चिंतन। अजून काय माझ्या आयुष्यात? चकोबांसाठी महार झाला, तुझांसाठी चांभार झाला, गोरबांसाठी कुंभार झाला, नरांसाठी सोनार झाला, सकोबाईसाठी सकू झाला। जनाबाईच्या गौऱ्या थापल्या, मुक्ताईंना समरूप करून घेतलं, कानाव पातळीला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा दिली। ज्ञानोबांची भिंत चालली, नाथांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं, नामदेवरायांचा घास खायला आला, तुकोबरांचा गाथा तरवला, आमच्यासारख्या पाप्यासाठी 28 युग विठेवर राहिला। याच्या बदल्यात मागितलं ते फक्त प्रेमच। कास याच्या पलीकडे काय? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव पण होय गुरु, ताकद दिली, पण आम्ही एवढे कृतज्ञ राहायला सुद्धा तयार नाही। एवढा आमच्याकडे अहंकार जास्त झाला, आम्ही डोळे झाकून राहिलो, देवा आम्हाला कळलंच नाही पुढे काय चाललंय। थोडेसे डोळे उघडा, हित कशात आहे? सगळ्यात मोठं हित जर काय असेल तर आपल्या व्यक्तिमत्वाची जाणीव करून घेणं। आणि खरं सांगू का, ज्याला स्वतःचं हित कळत नाही याच्या इतकं मोठं पाप काही नाही। हिते तुका म्हणे नाड, पाप ठाके हिता आड। हे पाप जो तुम्हाला हिताचं वागू देत नाहीये, नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी। येथे कोणाचे काय वा गेले, ज्याचे त्याने अनहित केले। हे आपले आपण करतोय आपल्या स्वतःचं हित, आपल्यालाच आपलं चांगलं कशात आहे ते कळत नाही। मग कमीत कमी कळत नाही एवढं तरी कळावं। गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणो, तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार। आम्ही तुमच्यावर भार टाकतोय, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार, तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे। एवढं तरी समजून घ्या की आपलं हित आपल्याला कळत नाहीये। आणि जर चुकून कळलंय तर आपल्या आईबापाची पुण्याई आहे, प्रारब्ध प्रबळ आहे, नाही तर परिस्थिती बेकार आहे। हाय बसलेले मायबाप कधी केलाय का विचार, काय परिस्थिती आहे आपल्याकडे? अरे ज्या घराची सुरुवात काकड्यानं आणि सायंकाळ हरिपाठानं व्हावी, त्या घरात माझा पांडुरंग सगळ्यांसाठी सेवा करायलाही तयार होतो, इतकी ताकद त्या वैष्णवाच्या घरामध्ये असते। काय करतोय आपण त्यातलं? व्यसन सांगा। इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा। इतका व्यसनमुक्त पिंपराळा आहे का? बरं, एकही खात नाही? अरे वा, अरे हिला फसवाल, त्याला कळते ना। तुकडोजी महाराज सांगतात बघा, पाप करोनी पापी म्हण है, सैरा वैरा पडतै रे। काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय रे। न सांगता तुम्हा कळो येते अंतर, मग म्हणायचं देवाने वाटोळं केलं। आपण स्वतःच्या कर्माचा विचार केलाय का कधी? कसं रे दादा, म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरवाया गेली, पोरवाया गेली, पोरवाया गेली। आणि का गेली पोरवाया? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरवाया गेली। तुम्ही काय आयुष्यात येऊन चांगलं केलंय? त्यांना ज्ञान सांगायला मारुतीच्या वट्ट्यावर बसून पत्ते खेळतात म्हातारी, मारुतीच्या वट्ट्यावर भिंगाच्या चष्म्यातनं राणी शोधत्यात, लेकराला ज्ञान शिकवतात महाराज। का
अनलॉजिकल माणसं आहे ती. अरे तुमच्या घरात परमार्थाने तुम्ही लेकरांना काय दोष देताय? माझा बाप माळकरी आहे, माझा आजा माळकरी आहे, माझा पंजा माळकरी आहे, माझ्या पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही. जेवढी काही सोशल मीडिया आमच्या घरात आली ती आमच्याकडनं आली. आमच्या आईबापाचा हस्तक्षेपच नाही त्या सोशल मीडियात. आजही माझा बाप क्रिकेट बघत नाही, बातम्या बघत नाही, काहीच नाही. कीर्तन आहे की कीर्तन. परिणाम आमची पात्रता नसताना, मराठी भाषा आमची लायकी नसताना आम्ही फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. आमच्या आईबापाच्या पुण्याईमुळे माऊलींनी आम्हाला इतकं मोठं केलं. आज पात्रता नसताना लोक आमच्या चरणावर मस्तक ठेवतात. अजून देवानं किती द्यावं याचा विचार करा. 4 ओव्या पाठ करून तुम्ही आम्हाला महाराज म्हणताय, मग तुम्ही ज्ञानोबारांसाठी किती जीव पणाला लावायला पाहिजे. 4 अभंग पाठ करून तुम्ही आमचा एवढा सन्मान करताय. आम्ही गाठ्यावर जीव दिला तरी कमी आहे. ज्यांनी आपल्यासाठी केलं ना त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगायला मागे पुढे बघत जाऊ नका. आजचा हा सोहळा कृतज्ञता बाळगण्यासाठीच आहे. आज राजपूत समाजाने एवढ्या ताकदीने हा सोहळा उभा केला, त्याचं कारण आहे ज्या राजानं माझ्या धर्माला वृद्धिंगत करण्यासाठी जीव पणाला लावला, त्याच्यासाठी मी सोहळा करणं हे माझं कर्तव्य आहे, याचं भान आहे. म्हणून हा सोहळा आहे. कशासाठी आहे? कृतज्ञतेसाठी आहे. ज्या माणसाने माझ्यासाठी केलंय तो माणूस माझ्यासाठी देव आहे. मी करावं त्याच्यासाठी, का करू नये? आणि जीव पणाला लावून करावं. आम्ही वारी करावीच, आम्ही एकादश धरावीच, आम्ही गळ्यात माळ घालावीच, तसं आम्ही महापुरुषांची जयंती करावीच. सकारात्मक पर्याय नसावा, याला ऑप्शन नसावा. करावी, जीव पणाला लावून करावी. किती संकट आली तरी करावी, कुणी किती नावं ठेवलं तरी करावी. कारण मला माहित आहे ना, मी आज प्रारब्धतेनं उभा आहे, प्रबळतेनं उभा आहे. त्याच्या पाठीमागे फार लोकांचा हात आहे. हे माझ्या एकट्याचं नाहीये. पण हे मोठे पण फार कमी लोकांकडे आहे दादा. मीच केलंय हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. असं नाहीये ना, मी ना तुम्ही, तो आहे. तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, कविता धनी वेगळाची मी नाहीये. मीराप की कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मीराप की कृपा से सब काम हो रहा है, मीराप की कृपा से सब काम हो रहा है. काहीच करत नाहीये मी. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है, करता नहीं हूँ कुछ भी फिर भी काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से ये नाम हो रहा है. करत काहीच नाहीये. हे सत्य आहे. ज्या दिवशी स्वीकाराल तयाचा हरिक, देव आपोआप तुम्हाला सुखी करेल. आनंदाच्या डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदती, फक्त सदा नामघोष करू हरी कथा, तिने सदा चित्ता समाधान, मग सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डोलत असे. फक्त मने वाचा करणी जयाच्या भजनी देवाची या वाहनी, ते शरीर जाती क्षणी देवची झाले. माऊली म्हणले तो माणूस राहतच नाही त्याच्या मनात आणि मुखात त्याच्याविषयी कृतज्ञता आहे, ज्यानं आपल्यासाठी आयुष्यपणाला लावलंय. मग तो पंढरीचा बाप काय आणि आपल्या धर्माला जगवणारे महापुरुष काय. केलं पाहिजे हो दादा, का करू नये. एवढा स्वभाव गोड पाहिजे. आणि ह्याच्यासाठीच एवढ्या ताकदीनं आम्ही उभा राहतोय या विषयाकडे. नकोच बाबा देवा, ज्या गोष्टीने मी अहिताकडे जातोय ती गोष्ट मला नको स्वभावामध्ये. मला कळू दे माझं हित कृतज्ञतेमध्ये आहे, माझं हित नम्रतेमध्ये आहे. हे ज्या दिवशी मला कळालं त्या दिवशी तू कृपा करतोयस. पण जर हे मला कळालं तर ते मला कळालं हे मी मानू नये. ते मला कळालं त्याचं कारण आहे धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या, माता पिता दयाची या.
आचरण करून उपकाराचा उपकार न ठेवणारी मंडळी म्हणजे साते. उपकार केलाय पण बोभाटा नाही. आमची परिस्थिती अवघड आहे. अख्ख्या संगत्यात एकदाच घालायची पंगत पण वर्षभर बसायचं सांगत. घातली होती कशाला घातली होती काय माहित. करणं कमी न बोंबलणं जास्त. लय अवघड आहे आपलं. आपल्या सगळ्यांचंच. आपण करतो कमी न ओरडतो फार जास्त. मायबाप आपलं सांगणं किती असतं ना करण्यापेक्षा. अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ पण फेसबुक जाम. म्हणजे आपलं देणं कमी न सांगणं जास्तच आहे की. करत काहीच नाही होत आपण. आपलं कर्तव्य आहे दान धर्म करणं. आणि कर्तव्य आहे. हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नामघोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. हाताला पवित्र करायचं, दान करा. 100 रुपये आले की 10 देवाला द्या. देवाला द्या, माणसाला नका देऊ. तुमचं बी लय अवघड आहे. ज्याला गरज नाही त्याला देता. आपल्याकडे ना पद्धतच वेगळी आहे. आपल्याकडे श्रीमंत माणूस आला की गरीबाच्या पोराला पंक्तीत न उठवलं जातं. वाट बसू दे. अरे तो गरीब आहे, त्याला गरज आहे ना दादा. ज्याला गरज नाही त्याला कशाला बसवतोयस. त्याचा परिणाम बघा. त्या वारीत एवढं वाटतात इतका नाही ते पुण्याची गोष्ट पापाकडे जाते. कशाला वारी करायची मला कळत नाही. आला राजगिऱ्याचा लाडू द्या, आली पेंट खजूर द्या, आली बिस्लरीची बाटली द्या. जन्माची भिकारी का तुम्ही. वर्षभर काय खाता का नाही. सगळं वारीतच खाता. आणि कशाला करायची वारी मग. अहो दात नाही गजानन बाबा, चावत नाही म्हातारीला तरी लाईनीत उभा राहती म्हातारी. मी आजीला म्हणलं दातगाव गायब आहे, जबडा शिल्लक आहे, कशाला लाईनीत उभा राहती. मला नाही नाटूला. वारी कशाला मरायला. आळंदीच्या वाट्यावरचा लाडू पिंपळ्यात आला आणि काय वारी देवावर उपकार कराय केली का. नसावं असं. प्रापंचिकानं घ्यायचं नसतं, द्यायचं असतं. आणि द्यावं माणसाने. न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि कर्तव्यो विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ इवच. 100रातले 10 रुपये देवाला गेले की 90 रुपये नारायण सांभाळतो. 100च्या 100 खिशात घातली की किसा फाडून पडतात. दान धर्म करीच. आता मोठी माणसं तर करतात. आता राजू आबा आहेत, आमदार साहेब, किशोरप्पा आहेत, बरीच माणसं तुम्ही मोठी पुढे बसलेली आहेत. तुम्ही करता दान धर्म. पण आमच्यासारख्याने सुद्धा करावं. तुमच्याकडे जेवढे त्याच्यातलं 10% तुम्ही करावं. आमच्याकडे जेवढे तेवढे ते 10% आम्ही करावं. पण करावं बाबा. माझ्याकडे बघू नका, मी करते. अरे माझ्याकडे बघायला लागले. लोकांना ज्ञान शिकवते, स्वतः काय करते म्हणे. पाकिट घेऊ घेऊ कीर्तन करतील, लोकांना ज्ञान सांगते. त्या पाकिटावर एक लय कमेंट असतात गजानन बाबा. लय खरंच असतात. गजानन बाबांना कीर्तन दिलंय म्हणून आले. आता असली फजिती होती माझी आज. एके दिवशी बाबा तुमच्यामुळे मार खाणार आहे बघा तुम्ही. लोकांचे कीर्तन टाळू टाळू बाबाकडे यावं लागतं महाराज. सूत्र आहेत ना हातात, सूत्र. ताकद आहे. एकमेव व्यक्तिमत्व आहे माझ्या आयुष्यातलं ज्याने मोठ्या भावाचं परिपूर्ण कर्तव्य पार पाडलंय, कुठलाही स्वार्थ न ठेवता. आणि त्याच माणसामुळे मिळालेली पुन्हा ही माणसं आहेत. मयूर दादा, दिगंबर दादा, यज्ञेश दादा, ही पोरं आहेत ना दादा, माझ्यापेक्षा मोठी आहेत. तरी सुद्धा मला इतकं मोठेपणाने मिरवतात. माझ्यापेक्षा ज्ञानाने, अधिकाराने, साधनेनं, सगळ्याच गोष्टीनं मोठी ही माणसं माझ्यापेक्षा. तरी सुद्धा मी लहान असून सुद्धा माझा मोठेपणा टिकवायचं काम हे एवढ्या नम्रतेनं करतात, म्हणून यांचं कौतुक आहे दादा. ही साधी. तुम्हाला असं वाटतं अहो तो पखावाज वाजवायचा म्हणजे जीवाला इतका घोर आहे दादा. कीर्तनाच्या आधी जेवावं लागतं, झाल्यावर जेवावं लागतं. सोपा कार्यक्रम आहे का तो. एवढा इतकी ती ताकदीने माणसं साधना करतात, पण तरी पुढच्याला मोठेपणा द्यायची ताकद त्यांच्यात आहे. एवढ्या ताकदीने त्यांची साधना आहे, तरी पुढच्याला मोठेपणा देतात ती माणसं सगळीच. आणि तुमचं खरंच तुमचा भाग गोडच आहे. नाही तर 2-2 आमदार कीर्तनाला बसवायचे. फक्त तुम्हीच करावं महाराज, दुसरं कुणाच्या ना शक्य नाही ते. हा ना. आमच्या कीर्तनाला आमदार लोक येतात बरं का. राजू आबा येतात 5 मिनिटं. तुम्ही करा, आम्ही आहे महाराज बरं का. तुमच्या या नम्रतेमुळेच तुम्ही माणसं मोठी आहेत माहिती आहे का. तुमच्याकडे सत्ता आहे, कारण सत्तेचा मास तुमच्याकडे नाहीये म्हणून ती सत्ता. नाहीतर ज्या दिवशी आपण त्या गोष्टीचा अहंकार करू, जायला वेळ लागत, खरंच लागत नाही. कलियुगात तर नाहीच आणि खुर्ची तर नाहीच. सगळ्यात लवकर काय जात असेल तर खुर्ची आहे महाराज बरं का. कारण तिच्या मागे इतके हात धरून लागलेले असते. तर या कलियुगात दोघांचं लय अवघड आहे, महाराजाचं आणि राजकारण्याचं.
आमच्या महागा बिले हात धुवून लागतात रे बाबा. मी तुम्हाला सांगते, मी पाकिटं घेते दादा, मी प्राऊडली सांगते, मी घेते आणि चांगलं घेते सुद्धा सांगते, मला चांगलं घेते. पण विषय एवढाच आहे, जे पैसे मी घेते ना, एकही रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला पावती पुस्तकाचा स्पर्श न कधी लावता, कधी माझ्याकडे या. सरकार, अनुदान, ट्रस्ट असा कुठलाच विषय नाही आहे माझा. फक्त या कीर्तनाच्या पाकिटावर 4 मजली 150 मुलींची शिक्षण संस्था आहे माझी, जी सामर्थ्यानं या पाकिटावर सांभाळते. स्कूल बस पासून आहे सगळं माझं. कधी डोळ्यानं येऊन बघा बार्शीला, माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण आपली संस्था आरशीशी आहे. कधी आला तर नक्की या. याच्या पोरी तुम्ही बघताय ना, या माझ्याच संस्थेतल्या मुली आहेत. हे ताकदीनं लक्षात ठेवा तुम्ही. महाराज लोक वाईट नसतात, वाईट लोक महाराज होत्यात. हे कळलं त्यालाच कळलं महाराज. तेवढं डोकं तुम्हाला पाहिजे. याचं मूळ काय बरं, याचं काय बॅकग्राऊंड होतं पाठीमागे, याच्या घरात संप्रदाय होता का, याचं मायबाप माळकरी आहेत का, हे बघायला पाहिजे ना तुम्ही. पण तुमचं कसं आहे, चमत्काराला चमत्कार हाताचा खेळ आहे रे दादा. जादूगार नसतात का? साप दुबईचाच निघाला ना, पण तुमचं लक्ष तांदळाकडेच होतं. विषय माहितीये का तुम्हाला? खरंच काय करायचा, तांदूळ हातात द्यायचा, म्हणायचा तांदूळ सांडलं की साप चावतोय. तुम्हाला भीती तांदळाची, तो साप खरा की खोटा बघण्यात वेळ गेला. आयुष्य तसंच चाललंय. कर्म असत्य असल्यामुळे भीती जीवाची आहे, आणि त्याच्यामुळे किती पाठीमागे पुढे वाईट चाललंय, चुकीचं चाललंय, लक्षच नाहीये. संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. आपलं मन आपल्याला एका मिनिटात राजा करतंय, एका मिनिटात रंक करतंय. सत्यात आपण नाहीच. आणि हे जग आहे, इथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय. गोविंद राधे बोलो गोपाल राधे. गोविंद राधे बोलो गोपाल राधे. गोविंद बोलो राधे गोपाल राधे. राधे 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 राधे. राधे 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 गोविंद राधे. राधे 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 गोपाल राधे. राधे 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 ताकदीने उभा असणारा हा नामचिंतनाचा अट्टहास देवा ज्याने केला, ज्याने नामचिंतनाचा अधिकार मिळवला, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. माझ्या भाग्याला पार नसेल एवढं माझं भाग्य असेल जर मला त्या व्यक्तिमत्वाची सेवा करता आले ज्यांनी हित साधलं. पाठीमागाचा 2-4 माय मौली आणि पुरुष मंडळी उठलेत, त्यांना विनंती आहे उठू नका. आपण असंच कीर्तनातनं उठायची घाई करतो म्हणून देव आपल्याला उठवायची घाई करतो. मग माणसं म्हणतात, अहो ते लवकर गेलं, ते कीर्तनातनं बी लवकरच गेलं. त्यात त्याचा काय दोष आहे? देव देतो, प्रत्येक कर्माची फळं देतो. कारण तुमचं काय होतं, ऐकता ऐकता आणि फळाच्या म्हणजे प्राप्तीच्या टायमिंगला निघून जातं. आपल्या सगळ्यांचंच तसं होतं. तसं नको. जोपर्यंत ज्ञानादेव तुकाराम होत नाही तोपर्यंत व्यासपीठ सोडू नका, विनंती आहे. जोपर्यंत कीर्तनकार व्यासपीठ सोडत नाही तोपर्यंत सोडू नका, विनंती आहे माझी. चला, अगदी सामर्थ्याने सर्व राजपूत समाजांच्या माध्यमातून आणि आमचे पाटील नाना यांच्या माध्यमातून, संयोजनातून, आमचे गजानन महाराज यांच्या आयोजनातून, आमचे यज्ञेश दादा, मयूर दादा, दिगंबर दादा,
यांच्या साथीने आमची यशोदा, ज्ञानेश्वरी, अंजली ही सगळी मुली, सगळे मुलं, आज एवढी लहान लेकरं या कीर्तनात उभं आहेत ना. मायबाबा हो, यांना कीर्तन कळो न कळो हे इथं साथ करतायत ना. यांच्या प्रत्येक संकटाला अगदी पांडुरंग परमात्मा उभा राहतो, इतकी ताकद यांच्या इथल्या भजनात असतं. ह्या सगळ्या लेकरांच्या चरणावर साष्टांग दंड. सगळे वृद्धिंगत असणारे टाळकरी. या महाराज लोकांनी परमार्थ टिकवला म्हणून आमच्या तरुणांपर्यंत परमार्थ पोहोचला. तुमचा फार मोठा वाटा आहे परमार्थामध्ये. तुम्ही मोठ्या माणसांनी परमार्थ खांद्यावर पेलवलात म्हणून आम्हाला ज्ञानोबा तुकोबा कळले. जर तुम्हीच जपून ठेवले नसते तर आमच्यापर्यंत पोहोचले नसते. चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्या वृद्धिंगत माणसांच्या चरणावर शतशः प्रणाम. सर्व टाळकरी मंडळींच्या दोनही चोपदार दादा चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या छोटासा विनेकरी लय लवकर कीर्तनकार होणार तू. माझा अर्धा भार तोच कमी करत होता. वाजवा टाळ्या, तोच वाजवत होता. कोणी वाजवो न वाजवो त्याच्याकडे बघून भारी वाटायचं महाराज बरं का. एवढ्या आनंदाने बिचारा. आणि त्याच्या जीवाच्या मानानं विना जरा मोठाच झालाय पण हरकत नाही. लहानपणापासूनच मोठा भार पेलवायची ताकद देवानं दिली म्हणजे काहीतरी मोठं भविष्य असणार आहे तुमचं. चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या शतशः प्रणाम. तुमच्या चरणावर व्यासपीठावरील सगळी मंडळी चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या उत्कृष्ट सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. श्री राम साऊंड धानोरा, अगदी गोड सुंदर तुम्ही आवाज दिला. माऊली तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये वृद्धिंगत करो. कीर्तनाला समरूप असा आवाज दिला दादा. तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत. या बहिणीचा उपस्थित सगळी मोठी माणसं, प्रत्येक क्षेत्रातील व्यापारिक, औद्योगिक, वैद्यकीय, राजकीय सगळ्या क्षेत्रातली माणसं, तुम्ही किशोरप्पा, आबा, राजू आबा, सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. तुम्ही सगळी माणसं, प्रत्येकाचं नाव काही मला माहीत नाही आहे पण खरं सांगू का, मी तुमचं नाव घेऊन तुमचा काहीच मोठेपणा नाही आहे. पण तुम्ही जी समाजसेवा करताय, तुम्ही जे स्वतःचं कर्तृत्व मोठं करताय, त्या कर्तृत्वामुळे जगाच्या बापाच्या हृदयात तुमचं नाव आहे हे तुम्ही अखंडितपणे लक्षात ठेवा. कारण तुम्ही समाजासाठी करताय. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. ज्यांचा खारीचा ना खारीचा वाटा या कीर्तनात आहे, माझा पांडुरंग परमात्मा त्याचं कल्याणच करणार हा माझा विश्वास आहे. ऐकणाऱ्या सहित सगळे तुम्ही एकाच ठिकाणावर स्तब्धपणे स्थिर बसलात. खरंच तुमच्या या संयमाला माझा साष्टांग दंडवत आहे की तुम्ही एवढ्या स्थिरपणे कीर्तन ऐकलं, एवढ्या स्तब्धपणे. सगळे मायबाप, प्रत्येक जण, तुम्ही बसून ही उभा राहणारी माणसं सुद्धा जशी उभी आहेत तशीच आहेत. हां, नक्की असाल तुम्ही एवढे वेळ उभा राहिला म्हणजे महाराज. तुम्हाला सगळ्या चरणावर साष्टांग दंडवत. तुम्ही सगळी मोठी माणसं. काही चुकलं असेल क्षमस्व. ही सगळी सेवा तुम्हाला सगळ्या मापंचमी समर्पण. माझ्याकडनं काही चुकलं असेल क्षमा. पुन्हा एकदा आमचे गजानन बाबांचे मनस्वी आभार. त्यांच्यामुळे तुम्हा सगळ्या गोड लोकांची माझी भेट झाली. सेवेला विरा. फक्त विनंती आहे, ज्ञानदेव तुकाराम झाल्याशिवाय कोणीच व्यासपीठ सोडायचं नाही. ज्ञानेश्वर